ती सुद्धा संत झालेली. अजूनही श्वासाची गती वाढलेली असेल तर लक्षात घ्यायचं की शरीरात कुठेतरी ताण शिल्लक आहे, आणि ते ताण शिल्लक असल्यामुळे श्वासाची गती अजूनही वाढलेलीच. कुठे ताण आहेत ते आपण स्वतः शोधायचं स्वतःच्या शरीरामध्ये, आणि ज्या ठिकाणी ताण जाणवत असतील त्या ठिकाणी मनाने जाऊन पोहोचायचं आणि त्या ठिकाणची ताण कमी करायची. मग ताण कमी केले की श्वासाची गती सुद्धा हळूहळू संत व्हायला लागते. मग अशा पद्धतीने थोड्याशा शिथिलीकरणाच्या सूचना द्यायच्या अवयव ध्यानाच्या माध्यमातून. त्यानंतर श्वसन ध्यान घ्यायचं. श्वसन ध्यान, श्वासाकडे लक्ष द्यायचं. हा, संत श्वसन. आता श्वसन ध्यान जे काही आहे आपल्या श्वासाकडे साक्षी भावाने बघायचं, ॲज अ थर्ड पर्सन बघायचं. हा, जे काही चाललंय, श्वास घेण्याचा पण प्रयत्न करायचा नाही आणि सोडण्याचाही प्रयत्न करायचा नाही. जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे फक्त साक्षी भावाने आपल्याला बघायचं, एवढंच करायचं. श्वसन ध्यान करा असं म्हटलं तर काही वेळा तात्विक दृष्टिकोनात करा म्हणजे मग काहीतरी कृती करायची. इथे करायचं काहीच नाही, फक्त बघायचंय श्वासाकडे, ते सुद्धा साक्षी भावाने. म्हणजे संत घेण्याचा किंवा दीर्घ घेण्याचा प्रयत्नही नाही आहे, काहीच नाही, प्रयत्न शून्य आहे. जे काही नॉर्मल ब्रिदिंग आपलं चाललेलं आहे त्याच्याकडे फक्त ॲज अ थर्ड पर्सन म्हणून आपण बघायचं असतं, त्याला म्हणतात श्वसन. तर त्याला सूचना द्यायची. आपण आता जन्माला आल्यापासून श्वास घ्यायला सुरुवात केलेली. ओके, जन्माला आल्यापासून आपण श्वास घेतो आहोत. आपण आपल्या श्वासाकडे कधी बघितलं का? ते नाहीच म्हणणार. कधीच कोणी बघितलं? का नाही बघितलं? शिकवलंच नाही कोणी. ओके, श्वासाकडे बघायला कोणी शिकवलेलंच नाही. मग श्वासाकडे बघायला योगाच्या वर्गातच शिकवलं जातं. म्हणून त्यांना सांगायचं की आता मात्र आपण ठीक आहे, आता जे शिकवलं नाही, कोणी बघितलं नाही, कोणी सांगितलं नाही, हा भाग झाला. मग आता मात्र आपण आपल्या श्वासाकडे साक्षी भावाने बघणार. करायचं काहीच नाहीये, जे काही श्वसन चाललेलं आहे त्याच्याकडे फक्त ॲज अ थर्ड पर्सन म्हणून आपल्याला बघायचं, साक्षी भावाने बघायचं, असं त्यांना सांगायचं. मग श्वसन ध्यान झालं की मग थोडंसं शवासन द्यायचं त्यांना, 2 मिनिटाचं शवासन रिलॅक्सेशनसाठी. ते झालं की मग कपालभाती शिकवायची. कपालभाती शिकवून, आता कपालभाती कशी शिकवायची आपल्याला माहिती. योग परिचयाच्या पुस्तकामध्ये आहे, अध्यापक जे झाले त्यांना माहिती कपालभाती कशी शिकवतात. मग ते आपले नेहमीचेच मुद्दे, नाव सांगणे, भूमिका सांगणे, शाब्दिक वर्णन करणे वगैरे वगैरे असं सगळं आहे. त्या टप्प्यानुसार कपालभाती विद्यार्थ्यांना शिकवायची आणि त्यांच्याकडनं करून घ्यायची. कपालभाती शिकवताना आधी करून पण दाखवायची. आता करून दाखवताना काय योग्य आणि काय अयोग्य दोन्ही सांगायचं. कारण काय आहे की काही लोक वर्षानुवर्ष कपालभाती करत असतात आणि त्याला ते कपालभाती नाही म्हणत, कपाल भारती म्हणतात. कपाल भ्रांती पण आहे. हा, तर त्यामुळे इथं लक्षात घ्यायचं की कपालभाती हा शब्द आहे. त्यांना सांगायचं कपालभाती हा काही प्राणायाम नाहीये, तर कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे. हठयोगामध्ये जसं आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहेत तसं योगशास्त्रामध्ये षटकर्म सांगितलेले, आणि त्या षटकर्मांमधलं कपालभाती हे एक कर्म आहे शुद्धी करण्याचं. मग कशाची शुद्धी आहे? श्वसन मार्गाची शुद्धी. श्वसन मार्गाची कपालभातीमुळे शुद्धी व्हायला लागते, आणि म्हणून ही एक शुद्धी क्रिया आहे. कपाल म्हणजे कपाळ नाही, हा, हे मस्तिष्काचा जो सगळा भाग आहे, कवटीचा भाग, त्याला कपाल असं म्हटलं जातं. आणि मग भाती, हा बरोबर. भाती शब्दाचा एक अर्थ असा होतो की प्रज्वलित होणे किंवा चमकणे, चकाकी येणे, असा त्याचा अर्थही होतो. आणि भाता जो आहे हा लोहाराचा पण असतो. ऐरणीच्या देवा तुला त्या गाण्यात दाखवले ना तो लोहाराचा भाता, तर तो लोहाराचा भाता. मग इथं लोहाराच्या भात्याची उपमा दिली. मग लोहाराचा भाता कसा असतो? हा बरोबर, ती दोरी जी काही बांधलेली असते ती दोरी खाली ओढली जाते. हा, दोरी खाली ओढल्यानंतर काय होतं? भाता कॉम्प्रेस होतो, बरोबर ना? चामड्याचा तो भाता असतो, तो भाता कॉम्प्रेस होतो. भाता कॉम्प्रेस झाल्यानंतर भात्याला पुढे पाईप लावलेला असतो. कॉम्प्रेस झाल्यामुळे काय होतं? हा, त्या पाईप मधनं ती हवा जी पुढे फेकली जाते.
हा, आणि पुढे मग ते कोळसे पेटवलेले असतात, ते कोळशेवरती जाऊन ती हवा आदळते, कोळसे जास्त प्रज्वलित होतात. मग आता त्या भात्यामध्ये हवा भरण्यासाठी तो काय प्रयत्न करतो? हा, मग सोडायला प्रयत्न लागतात नाही, स्प्रिंग ऍक्शन आहे नाही का, बरोबर, नैसर्गिक, नॅचरल आहे. ती खाली ओढलेली दोरी नुसती हातात सोडून दिली की तो भात दोरी वर जाते, कॉम्प्रेस झालेला भाता जो आहे तो पुन्हा एक्सपांड होतो, प्रसरण पावतो. पुन्हा दोरी खाली ओढली, आकुंचन, दोरी ढिली सोडली, प्रसरण, आकुंचन प्रसरणाचं काम असं सुरू असतं. मग आपल्याला कपालभातीमध्ये तसंच करायचं असते. मग कशाची इथं भात्याची उपमा जी आहे कशाला लागू होते? आपल्या श्वास पटला, डायफ्राम, हा, छातीच्या बरगड्याच्या तिथं डायफ्राम आहे आपला, आणि छाती हा जो पडदा असतो, स्नायूचा पडदा आहे, तो असा खालीवर हलत असतो. जेव्हा आपण श्वास घेतो, पडदा खाली आला, आता श्वास सोडणार वर, हा, असं ते चाललंय, हा भाता आहे. आणि तशी उपमा इथे कपालभातीला दिली, लोहाराच्या भात्यासारखी. म्हणजे काय की प्रयत्नपूर्वक रेचक, लोहाराचा भाता फोर्सफुली हवा बाहेर सोडतो, त्याला ती दोरी ओढायचा त्रास सहन करायला लागतो, ताकद लावायला लागते दोरी ओढण्यासाठी, ओके नाही? आणि श्वास घेण्यासाठी प्रयत्न शून्य आहे, कुठलाही प्रयत्न करायची गरज नाही, दोरी सोडली की बरोबर श्वास मध्ये जातो भात्यामध्ये. आपल्याला तसंच करायचं असतं, श्वास घेण्याचा प्रयत्न नाही करायचा, फक्त श्वास सोडण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला करायचा असतो. आणि म्हणून याला कपालभाती असं म्हणतात. आणि कपाल शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ एक असा होतो की कवटी जी काही आहे, कवटीला कपाल असं म्हटलं जातं. कवटीमध्ये जे इंद्रिय आहेत त्यांची कार्यक्षमता सुधारते. 5 ज्ञानेंद्रियांपैकी 4 इंद्रिय इथंच आहे. त्वचा सगळे शरीरभर आहे, पण बाकी कान, नाक, जीभ, डोळे या कवटीमध्ये आहेत. मग त्यांची कार्यक्षमता सुधारते, त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन सुधारतं, सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. सर्दी झाली तर डोळ्यातनं पाणी येतं, कान गच्च होतात. सर्दी कोणाला होते? नाकाला झाली, मग कानाचा काय संबंध? तरी कान गच्च होतं, तरी डोळ्यातनं पाणी येतं. सर्दी नाकाला झाली, पाणी डोळ्यात नाही. हा, तर कारण हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. 5 ज्ञानेंद्रिय हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि म्हणून मग एकाला त्रास झाला की परिणाम दुसऱ्यावरती होतो, एकाला बरं वाटलं की बाकीच्यांना बरं वाटतं. आणि म्हणून कपालभातीच्या अभ्यासाने 5 ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता सुधारली जाते, हा त्याचा फायदा असतो. म्हणून याला कपालभाती असं म्हणतात. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सांगायचंय की प्रयत्नपूर्वक रेचक आहे. श्वास जोरदार सोडायचा, घेण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही, काळजी पण करायची नाही, आपोआप घेतला जाणार आहे. काहीच करू नका, आपोआप घेतला जाईल श्वास, हे त्यांना आवर्जून सांगायचं असतं. मग कपालभाती करताना चुका कुठे इथंच होतात. श्वास घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो, कपालभाती चुकली. मग ते लोक काय करतात? जलश्वसन करतात, असंच करतात. काही काही लोक तर वर्षानुवर्ष अशीच कपालभाती करत असतात. टीव्हीवर बघून शिकलो होतो आम्ही. आणि मग ते सकाळी फिरायला गेलो की कुठेतरी कट्ट्यावरती बसून किंवा गार्डन मध्ये बसून आम्ही कपालभाती करतो. ते करतो असं पण नाही म्हणत, आम्ही 10 मिनिटं कपालभात्या मारतो असे म्हणतात ते. तर त्यामुळे पण हे चुकीचं आहे, हे पण त्यांना सांगायचं. याला जलश्वसन असं म्हणतात, ते सांगायचं त्यांना. जोरात श्वास घेणं आणि जोरात श्वास सोडणं हे आहे, ते जलश्वसन आहे, कपालभाती नाही. मग कपालभाती कशी करतात तर सहशिक्षक आपल्याला दाखवणार. मग ते दाखवत आहेत त्याप्रमाणे करायचे. आता चुकीची करून दाखवा बरं, ते पुन्हा चुकीची करून दाखवते कपालभाती. आणि मग परत दाखवा आता योग्य काय आहे, म्हणजे चुकीचं काय आहे ते पण दाखवायचं, बरोबर काय योग्य काय आहे ते पण दाखवायचं. आणि हे योग्य जे दाखवलं तसं आपल्याला करायचं. मग आपण करूया कपालभाती आणि मग त्यांच्याकडनं करून घ्यायची. मग कपालभाती शिकवून थोडा वेळ जातो याच्यामध्ये, 10 मिनिटाच्या ऐवजी कदाचित 15 मिनिटं सुद्धा जातील, लागू द्या, पण चुकीचं व्हायला नको, बरोबर झालं पाहिजे. मग कपालभाती विद्यार्थ्यांना शिकवायची. त्यानंतर मग श्वसन संस्थेवरती थोडंसं विवेचन. योग परिचयाच्या पुस्तकामध्ये श्वसन संस्था नावाचं चॅप्टर आहे. सगळं चॅप्टर समजून सांगायचं नाही, पण श्वसन संस्थेचं काम काय असतं, श्वसन संस्था कुठे असते, त्या श्वसन संस्थेमुळे काय काय होतं, तेवढं फक्त सांगायचं आपल्याला. की श्वसनाची आपली कपॅसिटी किती आहे, श्वसन इंद्रियाची क्षमता किती आहे, हे सांगायचं. आपण प्रत्यक्षात किती वापरतो,
श्वसन संस्थेतला किती भाग, लंग्स मधला किती भाग आपण वापरतो, हे सगळं त्यांना सांगायचं. जेवढं जास्त वापरू तेवढं जास्त चांगलं असतं आरोग्यासाठी. आणि म्हणून श्वसन संस्थेवरती 10 मिनिटं आपल्याला बोलायचं, 10 मिनिटं बोलायचं आहे. नाही आम्ही तिथे परीक्षेच्या वर्गाला 1 तास देतो श्वसन संस्थेत व्याख्यान, तर ते भाग वेगळा आहे. इथे श्वसन संस्थेत व्याख्यान दिलं की दुसऱ्या दिवशी प्राणायाम वर्गाला कोणी येणार पण नाही. ते म्हणतील आम्हाला प्रॅक्टिकल शिकायचं आहे काहीतरी, बाकी काही सांगू नका. आणि म्हणून 10 मिनिटं फक्त बोलायचं. श्वसन संस्था कशी असते, त्याचं महत्व काय असतं, तिचं काम काय असतं आणि तिची क्षमता वाढण्यासाठी योगामध्ये काय आहे, ते फक्त सांगायचं. बस एवढं सांगायचं. या 4-5 मुद्द्यांना धरून आपण फक्त बोलायचं असतं. म्हणजे मग आणि काय की त्यांची लेवल कोणती आहे ते बघून आपण बोललं पाहिजे. नाही तर खूप एकदा तुम्ही हाय लेवलचं बोलायला लागले ते श्वसन संस्थेबद्दल, तर मग ते म्हणते कंटाळून जातील. असं पण नको आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने श्वसन संस्थेवरती थोडंसं बोलायचं. त्यानंतर मग भ्रामरी रेचक शिकवणं, त्याला भ्रामरी प्राणायामच म्हणायचं. आज आता भ्रामरी प्राणायाम आपण शिकणार आहोत असंच म्हणायचं. प्रत्यक्षात फक्त रेचकच. या प्राणायामाच्या वर्गामध्ये भ्रामरी पूरक जो आहे हा शिकवायचा नाही, कुठेच नाही. कारण काय आता तिथे पूरक बऱ्याच जणांना जमतच नाही. आणि नवीन नवीन साधक आहेत. आपल्या परिचयाच्या वर्गाला येणाऱ्यांना जमत नाही, ते एकदम नवीनच आहे, काल परवा वर्गाला आलेले, त्यांना काय जमणार आहे. आणि म्हणून मग काय होतं की त्यांना पूरक जो आहे भ्रामरी मधला तो शिकवायचाच नाही. फक्त भ्रामरी रेचक जो काही आहे तो शिकवत, कारण तो सोपा आहे रेचक करणं. ते लहानपणापासून करत आलेले आहेत रेचक. रडायला लागले की तिथून तेव्हापासून सुरुवात झाली होती भ्रामरी प्राणायामाची, रेचकाची. त्यामुळे ते सगळ्यांना माहिती असतं. त्यांना छान वाटतं, अरे हे तर आपल्याला माहिती आहे म्हणते. एखादी माहिती असलेली गोष्ट जर सांगितली तर कॉन्फिडन्स लेवल वाढते. म्हणून शिक्षण पद्धतीचा क्रम पण कसा असतो, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. जे ज्ञात आहे म्हणजे माहिती आहे तिथून सुरुवात करायची, आणि जे माहिती नाहीये तिकडे जायचं आपल्याला. आता ही भ्रामरी तर माहिती आहे आम्हाला, गुणगुण करायचं. आणि म्हणून थोडंसं भ्रामरी, याला भ्रामरी प्राणायाम असं म्हणतात, हे सांगायचं त्यांना. आणि मग भ्रामरी प्राणायामाचं महत्व सांगायचं. मेंदूमध्ये व्हायब्रेशन्स जास्त चांगले येतात वगैरे वगैरे. मेंदूमध्ये 14,000 ज्ञानकेंद्र आहेत. मेंदू छोटासा एवढा 14,000 ब्रेन सेंटर्स आपल्या मेंदूमध्ये असतात. ब्रेन सेंटर्स म्हणा, पेशी म्हणा, ज्ञानकेंद्र म्हणा, काही म्हणा, 14,000. आणि आधुनिक विज्ञान जे काही आहे, आधुनिक विज्ञान असं म्हणतं की जो व्यक्ती जगात सगळ्यात हुशार आहे, नांदेडमधला नाही, जगातला सगळ्यात हुशार व्यक्ती जो कोणी असेल तर तो आपल्या मेंदूचा उपयोग फक्त 10% करतो. 90% मेंदू त्याचा झोपलेला आहे. कोणाचा? जो जगात सगळ्यात हुशार आहे त्याचा. मग आपलं आपलं असेल कुठतरी 2%, 3%, 4%, 5%, खूप झालं तर. म्हणजे आपला समजा 4-5% मेंदू काम करतो तरी आपण म्हणतो की माझ्यासारखं हुशार कोणीच नाही. बाकी 95% झोपलाय. मग जेव्हा भ्रामरी प्राणायाम केला जातो तर मेंदूच्या पेशींना जागा केलं जातं व्हायब्रेशन्समुळे. स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, एकाग्रता, हे ज्या काही गोष्टी त्या वाढायला लागतात. आणि म्हणून भ्रामरी प्राणायाम हा उपयोगाचा. मग सहशिक्षक करून दाखवतील, मग आपण करूया. मग 2-3 आवर्तनं सहशिक्षकाकडनं करून दाखवायची. काय योग्य काय अयोग्य ते सगळं दाखवायचं. भ्रामरी रेचक करताना खूप जोरात ओरडायचं नाही, त्याने डोकं पण दुखायला लागतं. म्हणजे शिक्षकच दाखवतानाच तसे दाखवतात. एकदम वरच्या पट्टीत जातात एकदम. असं केलं तर ते 4-5 आवर्तनामध्ये हमखास त्याचं डोकं दुखणारच आहे. म्हणून ते फार जोरात किंचाळायचं पण नाही. त्रास होता कामा नये अशा पद्धतीने तर भ्रामरी रेचक करायचं असतं. सोपं आहे ते. ओंकाराचा मकार जसं म्हणतो तसं. अशा पद्धतीने खूप खाली पण नको आहे ते मनातल्या मनात गुणगुणल्यासारखं, तसं पण नको. जेणेकरून ते व्हायब्रेशन्स निर्माण झाले पाहिजे. आणि हे व्हायब्रेशन पाठीच्या कण्यामधनं मग मेंदूकडे जात असतात. आणि म्हणून फार किंचाळायचं पण नाही जेणेकरून ते डोकं दुखायला लागेल, आणि फार हळू पण नको की जेणेकरून त्यात व्हायब्रेशन्सच निर्माण होणार नाही, असंही नव्हतं. त्याच्यामुळे व्हायब्रेशन आले पाहिजे अशा पट्टीमध्ये आपण म्हणायचं असतं.
2 आवर्तन सहशिक्षक करून दाखवेल आणि मग विद्यार्थ्यांकडनं भ्रामरी प्राणायाम जो काही आहे तो करून घ्यायचा. एक 5-7 आवर्तन करून घ्या आज पुरता आणि तेवढं झालं की थांबायचं. त्यानंतर मग तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी काय की पहिले 4 मुद्दे नेहमी सारखेच आहे. 5वा मुद्दा आहे दीर्घ श्वसन. आता दीर्घ श्वसन म्हटलं तर त्यांना फार मजा नाही येत, पण म्हणायचं काही निरामय प्राण साधना करणार आहोत आपण. वा काहीतरी वेगळंच आहे बरं का. काहीतरी वेगळंच करायला शिकवणार आहे आपल्याला. प्रत्यक्षात काय आहे ते दीर्घ श्वसनच आहे. पण मग दीर्घ श्वसन शब्द शक्यतो वापरण्यापेक्षा निरामय प्राण साधना म्हणायची, म्हणजे मग काहीतरी भारी वाटतं जरा. आणि मग करायला काहीतरी वेगळं वाटतं. तर आम्हाला आज निरामय प्राण साधना शिकवली. प्रत्यक्षात होतं ते दीर्घ श्वसन. आणि मग त्यांना ते शिकवायचं दीर्घ श्वसन. मग टप्पे सांगायचे पुन्हा. 4 मात्रांचा पूरक, 4 मात्रांचा रेचक, 4 मात्रांचा पूरक, 6 मात्रांचा रेचक, 4चा पूरक, 8चा रेचक, असं टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहोत. पण आज आपण समप्रमाणामध्ये निरामय प्राण साधना करणार आहोत. म्हणजे आपण काय करणार तर 4 मात्रांचा पूरक करणार आणि 4 मात्रांचा रेचक करणार. तर या प्रमाणामध्ये आपण निरामय प्राण साधना करणार आहोत. मग ते कसं करायचं ते पण सांगायचं. काही लोक काय करतात की ते 4 स्ट्रोक्स पर्यंत थोडा टप्प्याटप्प्याने श्वास घेत जातात. म्हणजे असं सोडताना पण तसंच. असं नाही. 4 टप्पे पडत 4 ठोके वाजत राहतील. सलगपणे श्वास घ्यायचा आणि 4 ठोक्यांपर्यंत सलगपणे श्वास सोडायचा. म्हणजे एकच श्वास सलग गतीने घ्यायचा, एकच श्वास सलगपणे सोडायचा. तर या पद्धतीने हे दीर्घ श्वसन जे काही आहे किंवा ज्याला निरामय प्राण साधना आपण म्हणणं ते त्यांना शिकवायचं. चुकीचं पण सांगायचं सहशिक्षकाकडनं. हे टप्प्याटप्प्याने श्वास घेणं जे आहे हे चुकीचं आहे, असं नाही करायचं हे सांगायचं त्यांना. मग कसं करायचं तर असं करायचं. ते योग्य पण दाखवायचं तिथे. आणि भस्कन श्वास घ्यायचा, भस्कन सोडायचं पण नाही. संत आणि सावकाश आणि श्वास घेतला पाहिजे. सोडताना सुद्धा संत आणि सावकाश श्वास सोडला पाहिजे. भरपूर श्वास घ्यायचा. मात्रा 4 आहेत. 4 मात्रांमध्ये भरपूर श्वास घ्या. 4 मात्रांमध्ये सगळा श्वास बाहेर सोडण्याचा प्रयत्न करा. मग टप्प्याटप्प्याने आपण रेचकाचं प्रमाण वाढवणारच आहोत. मग पुढे आपल्याला टप्प्याटप्प्याने 4 मात्रांचा पूरक असेल, 4 मात्रांचा पूरक, 6 मात्रांचा रेचक, मग नंतर 8 मात्रांचा रेचक, असं टप्प्याटप्प्याने अभ्यासाने आपण प्रमाण वाढवणार आहोत. मग त्याच्याकरता टाळ्या वाजवत बसणं हा पण एक भाग आहे. आपल्याला टाळ्या कशा वाजवायच्या प्रवेशच्या वर्गामध्ये शिकवलेला आहे. पण मग त्याला पर्याय या वर्गामध्ये तालयंत्र लावणे, टकटकचं. मोबाईलमध्ये ॲप असतं मेट्रोनोम नावाचं. ते मेट्रोनोम ॲप जे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि मग त्याच्यावरती ते स्ट्रोक दाखवत सगळं. एका मिनिटामध्ये 60 स्ट्रोक. हे प्रमाण आपल्याला पाहिजे. आणि मग विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या की 4 मात्रांचा पूरक आणि 4 मात्रांचा रेचक. इथे 4 स्ट्रोक वाजतील तोपर्यंत आपण श्वास घ्यायचा. पुढच्या 4 स्ट्रोक्स पर्यंत आपण श्वास सोडत राहायचा. ते टकटक वाजत असतं मोबाईलवरती. अर्थात ते जेव्हा वर्गामध्ये जर आपण मोबाईल वापरणार असू तेल करताना तर त्यावेळेला मोबाईल फ्लाईट मोडमध्ये टाकायचा, म्हणजे कोणाचा फोन येणार नाही. तर मग टकटक वाजत असताना मध्येच फोन येतो. ते विद्यार्थी सगळं डिस्टर्ब होऊन जातो आणि रिंगटोन कसेही असू शकतो. पुन्हा एकदम चेंज होतो सगळं वातावरण. आणि म्हणून मोबाईल फ्लाईट मोडवरती टाकून द्यायचा आणि मग आपण ते तालयंत्र लावायचं. टक 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 टक. मेट्रोनोम ॲप ते डाउनलोड करू म्हणजे मग आपल्याला ते प्राणायामासाठी वापरता येईल. अशा पद्धतीने दीर्घ श्वसनाचा म्हणजे निरामय प्राण साधनेचा अभ्यास आपल्याला त्यांच्याकडनं करून घ्यायचा. मग त्यानंतर कपालभातीची 3 आवर्तनं घ्यायची. काल कपालभाती शिकवली आपण. मग आज काय करणार की 1-1 मिनिटाची 3 आवर्तनं करून घ्यायची. काल आपण त्यांना सांगितलं होतं की 120 स्ट्रोक्स पर मिनिट हे आदर्श प्रमाण आहे कपालभातीचं. पण ठीक आहे, पहिला दुसराच दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनाच जमेल असं नाहीये. पण मग सलग 1 मिनिट करण्याचा प्रयत्न करा किंवा 1 मिनिटामध्ये थोडी दमछाक पण होईल तरी सुद्धा चालेल कपालभाती करताना. आणि मग सांगायचं की 1 मिनिटापर्यंत एक आवर्तन झालं. मग तसं थोडंसं मध्ये पॉज घ्या 15-20 सेकंदाचा. मग पुन्हा 1 मिनिटाचं दुसरं आवर्तन घ्या. 1 मिनिटामध्ये कदाचित 35, 40, 50 स्ट्रोक होतील, फार 60 होतील, 100 होतील. काय होतील ते होतील. प्रत्येकाचं भिन्न भिन्न असणार आहे.
मग त्याप्रमाणे त्यांना कपालभाती करू द्यायची. आपण चुका दुरुस्त करायच्या, मध्ये मध्ये सूचना देत राहायच्या, ते कपालभाती करत राहतो. अशी कपालभातीची 3 आवर्तनं जी आहेत ती त्यांच्याकडनं करून घ्यायची. मग त्यांना सांगायचं आपण सर्व आता सध्या आपण काय करणार आहोत की मग 2 आवर्तनांच्या मध्ये थोडासा पॉज घेणार आहोत, थोडी विश्रांती, अल्प विश्रांती आपण घेणार आहोत. पण नंतर अभ्यासाने आपण काय करणार तर सलग 3 मिनिटांपर्यंत आपल्याला कपालभाती करता आली पाहिजे. हे जास्त चांगलं अजून असं सांगायचं. मग काही लोक म्हणतील आम्ही अर्धा तास कपालभाती करतो, 10 मिनिटं कपालभाती करतो, 15 मिनिटं कपालभाती करतो. तर एवढी गरज नाही कपालभातीची. कपालभाती 3 ते 5 मिनिटं कपालभाती केली मोर दॅन सफिशियंट. जास्त करण्याची काही आवश्यकता नाही. असं नाही आहे, कारण काय आहे की ते काही वर्षांपूर्वी त्या कपालभातीला एवढं डोक्यावर घेतलेलं होतं सगळ्यांनीच, म्हणजे सब दुखो की एक दवा कपालभाती, असं सर्रासपणे लोक सांगायचे. कोणी पण कोणालाही काही, आम्हाला अमुक अमुक त्रास असेल कपालभात्या मारत जा, चांगलं होऊन जाईल. तर त्यामुळे असं नाही आहे. त्रास येऊ शकतो त्यांना. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना नाही चालत कपालभाती, त्यांनी केलं तर त्रास होईल. ज्यांना फिट्स वगैरे येतात, इपिलिप्सी, अशा व्यक्तीला पण नाही चालत कपालभाती, त्यांनी पण नाही करायची. म्हणून काही गोष्टी वर्ज्यपणा असतात त्यांना. म्हणून सगळ्यांसाठी सरसकट सगळ्यांसाठी नाही आहे ही प्रक्रिया, हे पण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून त्यांना गती जी काही ती सुद्धा टप्प्याटप्प्याने वाढवायला सांगायची. मग त्यांना सांगायचं 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक्स हे आदर्श प्रमाण आहे आणि 3 ते 5 मिनिटं केलं तरी पुष्कळ भरपूर फायदे आपल्याला मिळतात. जास्त करण्याची आवश्यकता नाही आहे. जास्त केलं तर त्यातनं असे निष्कर्ष यायला लागले की काही लोक अर्धा तास कपालभाती करायचे, तर त्यावेळेला त्यांना मूळ व्याधाचा त्रास सुरू झाला, पाईल्सचा. उष्णता वाढते, एक्झॅक्टली शरीरातली उष्णता जी काही आहे ती वाढायला लागते कपालभातीच्या अभ्यासाने. आणि म्हणून अतिरेक नाही. आपल्याकडे म्हटलं ना अति सर्वत्र वर्ज्य आहेत. ठराविक लिमिटपर्यंत ठीक आहे. एखादी गोष्ट कितीही चांगली असली, आपल्याकडे म्हणतात ना की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो, तसं इथे सुद्धा अतिरेक नको आहे. 3 मिनिटं पुष्कळ झालं, 5 मिनिटं पुष्कळ झालं. आपल्या या अभ्यासक्रमामध्ये प्राणायामाच्या वर्गामध्ये 3 मिनिटं मोर दॅन सफिशियंट आहे, एवढंच करायचं. त्यानंतर मग भ्रामरी रेचकाची उजळणी घ्यायची आणि मग इथे दीर्घ श्वसन तालयंत्र असतं. कालच्या दिवशी तालयंत्र लावू नका. कालच्या दिवशी म्हणजे काल जे काही घेतलं निरामय प्राण साधना शिकवली तर त्याच्यामध्ये तालयंत्र लावायचं नाही. तर तिथे भले तुम्ही टाळ्या द्या, अंक द्या आणि त्यांना थोडंसं वळण लावून घ्या आणि मग सांगा पाहिजे उद्यापासून आपण तालयंत्रासह याचा अभ्यास करणार आहोत. आणि मग आज तालयंत्रासह 4 या प्रमाणामध्ये ते दीर्घ श्वसन किंवा निरामय प्राण साधना जी आहे ती त्यांच्याकडनं करून घ्यायची. त्यानंतर मग 4था दिवस. तर 4थ्या दिवशी काय की गुरुवंदना, ओंकार जप, शिथिलीकरण, श्वसन, ध्यान, निरामय प्राण